नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. कर्जमाफीच्या यादीत नाव आलं, पण संबंधित शेतकरी हयात नसल्यामुळं आता कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांकडून विचारला जात होता. कारण कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची म्हणजेच ई-KYCची अट आहे. पण मृत शेतकऱ्याच्या म्हणजेच मयत शेतकऱ्याच्या बाबतीत आधार प्रमाणीकरण कसं करायचं, हा मोठा पेच निर्माण झालेला होता. आता सहकार आयुक्तालयानं या प्रकरणात स्पष्ट अशा सूचना दिल्या आहेत. मयत शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावरती वारसांची नोंद करून पात्र वारसांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळं मयत कर्जदार शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा दावाही सहकार विभागाकडून केला जातोय. पण ही प्रक्रिया नेमकी काय आहे, वारसांची नोंद कशी करता येणार आहे, एकापेक्षा जास्त वारस असतील तर कर्जमाफीची रक्कम कशी मिळणार, आणि आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-KYC होत नसेल तर वयस्कर शेतकऱ्यांनी वयोवृद्ध शेतकऱ्यांनी काय करायचंय, ज्यांच्या बोटांचे ठसेच उमटत नाहीत त्यांनी काय करायचंय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शो मधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या बाबतीत एक वेगळीच अडचण निर्माण झालेली होती. यादीत नाव असलेले काही शेतकरी हे मयत असल्याचं स्पष्टपणे आढळून आलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता. कारण कर्जमुक्ती योजनेचा लाभ देताना आधार प्रमाणीकरण आवश्यक करण्यात आलेलं आहे. मात्र संबंधित कर्जदार शेतकरीच मयत असल्यामुळे त्यांचं आधार प्रमाणीकरण तसं करणं शक्य नव्हतं. त्यामुळे अशा कर्ज खात्यांचं नेमकं काय करायचा, हा प्रश्न त्यातूनच निर्माण झालेला होता. याबद्दल अनेक जण ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये प्रश्न विचारत होते की नेमकी काय प्रक्रिया आहे. आता याबाबतच सहकार आयुक्तालयानं स्पष्टीकरण दिलेलं आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकरणासाठी मानक प्रणाली म्हणजेच कार्यप्रणाली ही स्पष्ट करण्यात आलेली आहे, असं सुद्धा सहकार विभागानं स्पष्ट केलंय. त्यानुसार मयत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये आता त्यांच्या वारसांची नोंद घेण्याच्या सूचना राज्यातील बँकांना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच मयत शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या कर्ज खात्याचा प्रश्न आता वारसांच्या माध्यमातून सोडवला जाणार आहे. बँकांनी संबंधित कर्ज खात्यातील वारसांची नोंद करायची आहे. त्याचबरोबर प्रत्येक वारसाचा हिस्सा किती आहे याची ही नोंद बँकांना करावी लागणार आहे. ही माहिती कर्जमुक्ती योजनेच्या प्रणालीवरती अपलोड केली जाणार आहे, असं सुद्धा सहकार विभागानं स्पष्ट केलंय. मात्र ही माहिती थेट अपलोड करता येणार नाहीये. संबंधित कर्ज खात्यांची तपासणी आधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शासकीय लेखा परीक्षकाकडून केली जाणार आहे. त्यानंतरच बँकेनं ही माहिती कर्जमाफीच्या प्रणालीतील अपलोड डिसीज अकाउंट या श्रेणीमध्ये अपलोड करायची आहे. यानंतर बँकांनी अपलोड केलेली माहिती महाआयटी कडून पडताळणी जाणार आहे. या पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्यांची सुधारित यादी ही तयार केली जाईल. या यादीत संबंधित कर्ज खात्याला विशिष्ट क्रमांक हा दिला जाईल आणि त्यानंतर वारसांच्या आधार प्रमाणीकरणासाठी ही यादी पुन्हा प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे मयत शेतकऱ्याच्या नावावर यादीत कर्जमाफीसाठी पात्रता दिसत असली तरी त्यांच्या वारसाला थेट पैसा मिळणार नाहीये. आधी वारसाची नोंद, त्यानंतर त्याचा हिस्सा, बँकेकडून खात्यांची तपासणी आणि महाआयटी कडून पडताळणी अशा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित वारसाला आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे. यासाठी आणखी एक महत्त्वाची अट आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी वारसाकडे ॲग्रीस्टॅकमधील शेतकरी ओळख क्रमांक असणं आवश्यक आहे. म्हणजे वारसाची नोंद झाली, आधार प्रमाणीकरण झालं आणि ॲग्रीस्टॅकचा शेतकरी ओळख क्रमांक आहे तरच पुढील प्रक्रिया होऊन कर्जमाफीचा लाभ हा मिळण्याचा मार्ग त्या वारसांना मोकळा होणार आहे. आता समजा मयत कर्जदार शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावरती एकापेक्षा जास्त वारस असतील तर अशा वेळी कर्जमाफीची रक्कम एका वारसाच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होणार नाहीये. संबंधित वारसांच्या हिश्श्याच्या प्रमाणातच कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे. मात्र यातील एखादा वारस योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरला तर त्या वारसाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता कर्जमाफीच्या प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा. अनेकांसमोर एक पेच निर्माण झालेला आहे. वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे स्पष्टपणे उमटत नाहीये. त्यामुळे आधार प्रमाणीकरण करताना म्हणजेच ई-KYC करताना त्यांना अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी ही सहकार आयुक्तालयानं विशेष प्रक्रिया सांगितलेली आहे. काय सांगितलंय तर वयोवृद्ध किंवा बोटांचे ठसे उमटत नसलेल्या शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्रात जायचंय.
त्यांच्यासोबत आधार कार्ड सोबत त्यासोबतच पासबुक बँकेचं असणं आवश्यक आहे. सेवा केंद्रावरती विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांकाच्या माध्यमातून कर्जाची माहिती तपासण्यात येणार आहे आणि त्यानंतर मान्य किंवा अमान्य यापैकी योग्य पर्यायाची नोंद करून घेतली जाणार आहे. मात्र आधार प्रमाणीकरण होत नसेल तर नेमकं काय करायचं? अशा वेळी सेवा केंद्र चालकाने वेगवेगळ्या बोटांनी 3 वेळा आधार प्रमाणीकरणाचा प्रयत्न करायचा आहे. तरीही प्रमाणीकरण झालंच नाही तर मात्र प्रमाणीकरण शक्य नाही या पर्यायावरती क्लिक करायचंय आणि या पर्यायाची तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सेवा केंद्र चालक स्वतःच्या बोटांचे ठसे देईल आणि त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासणीसाठी तहसीलदारांकडे पाठवलं जाईल, असंही सहकार आयुक्तालयानं स्पष्ट केलंय. तहसीलदाराकडून पुढे संबंधित प्रकरणाची तपासणी केली जाईल. शेतकरी पात्र असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्याला देण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येईल. आधार प्रमाणीकरणाचा हा पर्याय वापरूनही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकऱ्यानं तहसीलदार कार्यालयात आवश्यक कागदपत्र सादर करायची आहेत. यामध्ये आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, 7/12 उतारा असेल आणि आवश्यक इतर कागदपत्रांचा समावेश आहे. ही सगळी कागदपत्र घेऊन तहसीलदारांकडे जायचंय. त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडे या कागदपत्रांची पडताळणी करून आधार क्रमांकाची खातरजमा केली जाणार आहे. म्हणजे कर्जमाफीच्या प्रक्रियेत मयत शेतकरी असो किंवा आधार प्रमाणीकरणात अडचण येणारा वयोवृद्ध शेतकरी असो, अशा प्रकरणांसाठी आता स्वतंत्र प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून त्यांना योजनेच्या प्रक्रियेत आणलं जाणार आहे. तर आधार प्रमाणीकरण न होणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी आपलं सरकार सेवा केंद्र आणि त्यानंतर तहसीलदारांच्या पडताळणीची व्यवस्था करण्यात आली आहे, असं सुद्धा सहकार आयुक्तालयांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या वारसांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यादीत नाव आलं म्हणजे लगेच कर्जमाफीची रक्कम खात्यावरती जमा होणार नाही. मयत कर्जदारांच्या बाबतीत वारस नोंद, कर्ज खात्यांची तपासणी, महाआयटीची पडताळणी, सुधारित यादी आणि त्यानंतर वारसांचं आधार प्रमाणीकरण अशी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्याचबरोबर ॲग्रीस्टॅकमधील शेतकरी ओळख क्रमांकाची अटही या शेतकऱ्यांना म्हणजेच वारसदारांना पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत मयत शेतकऱ्यांचं नाव आहे तर संबंधित कुटुंबांना घाबरून जाण्याची गरज नाही. वारस नोंद करण्याची प्रक्रिया बँकेमार्फत पूर्ण करून पुढील प्रक्रियेबाबत संबंधित बँक आणि प्रशासनाकडे माहिती घ्यायची आहे आणि वयोवृद्ध शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण होत नसेल तर आपलं सरकार सेवा केंद्रातील विशेष प्रक्रियेचा वापर करता येणार आहे. एकूणच काय तर कर्जमाफीच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या 2 महत्त्वाच्या अडचणीवरती सहकार आयुक्तालयानं मार्ग स्पष्ट केलेला आहे. आता या सूचनांची बँका आणि प्रशासनाकडून किती जलद अंमलबजावणी होते आणि पात्र मयत कर्जदारांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ कधी मिळतो प्रत्यक्ष, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचे अंदाज काय आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही त्याच्याबद्दलही उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांचे हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.